तुम्ही याला बोला एक मिनिट अजून बऱ्याच आदित्य इकडची सायलेन्स हो बोला या प्रकारचं मॅन्डेट आलेलं आहे. 84-81 अत्यंत क्लोज फाईट आहे शिवसेना आणि भाजप. यात तुम्ही एकंदरीत गणिताकडे कसं बघता आणि युती करणार का भाजपसोबत? पहिल्या प्रथम मी मुंबईपुरतं बोलायचं झालं तर तमाम मुंबईकरांना ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला आशीर्वाद दिले त्यांचा मी खरंच ऋणी आहे. ज्या ज्या शिवसैनिकांनी म्हणजे सगळे शिवसैनिक बऱ्याच वर्षानंतर आबालवृद्ध शिवसैनिक एका द्वेषाने रस्त्यावरती उतरले होते त्या तमाम सैनिकांना मी धन्यवाद देतोय. आणि आपण पाहिलं असं की एकूणच देशामध्ये जे काय वातावरण आहे इतर पक्षांची जी काय स्थिती होते त्याच्यामध्ये शिवसेना हा एकमेव पक्ष महाराष्ट्रामध्ये जो ठामपणाने उभा राहिलेला आहे. साहजिक आहे आम्हाला अपेक्षा होती एका हाती महापौर बसवण्याची. त्याला थोड्याशा जागा आमच्या कमी पडलेल्या आहेत. काही जरी झालं तरी मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा होईल. बाकी गणितं कशी आहेत काय आहेत हा नंतर विचार करू. राजकारणामध्ये सगळे ऑप्शन्स ओपन असतात असं म्हणतात. फ्लोअर मॅनेजमेंट केली जाते. काय काय ऑप्शन्स ओपन आहेत शिवसेनेसमोर? ज्या वेळेला महापौर बसेल तेव्हा हा ऑप्शन तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे ना ठीक आहे ना. दुसरा मुद्दा असा की तुम्ही या निकालाकडे जसे तुम्ही अपेक्षा केलेली होती की एखादी देईल पण याच्याकडे तुम्ही यश म्हणून बघता की अपयश म्हणून बघता? नाही अपयश तर नक्कीच नाहीये. शिवसेना हा नंबर 1चा पक्ष आहेच मुंबईमध्ये. साहजिकच आहे की काही काही जागा आमच्या फार थोड्या मताने गेलेल्या आहेत. 7 मतांनी गेली 14 मतांनी गेली. आता तर एका ठिकाणी चिठ्ठीवरती आलेले आहे. याचा अर्थ असा आहे की विधानसभेनंतर बराच
बराचसा फरक हा वातावरणात पडायला लागलेला आहे आणि नक्कीच शिवसेना ही पुढे सरकलेली आहे. एका हाती होती ही लढत. संपूर्ण सत्ता एका बाजूला, साधन संपत्ती एका बाजूला आणि फक्त शिवसैनिकांची मेहनत आणि मुंबईकरांचे आशीर्वाद. त्या बळावरती, त्या जोरावरती आम्ही पुढे चाललेलो आहोत. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काही राजकीय राज्य सरकारवर काय परिणाम? मला माहित नाही काय होईल. पण तुम्हाला काय घाई एवढी? आता तर पहिलं जरा अजून नीट पेढी तर खाऊ द्या. काही राजकीय विश्लेषक याकडे 2.5 वर्ष शिवसेना आणि 2.5 वर्ष भाजप. मी राजकीय विश्लेषक अजिबात नाही, त्याच्यामुळे मलाही अशी विश्लेषण काही जमत नाही आणि शिकत नाही. माझं जे काय असतं ते सरळ सोट असतं आणि त्याच मार्गाने मी जाईन. जे काय करायचं, जे काय करणार ते थोड्या दिवसात तुम्हाला. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही त्याचा हा विजय आहे. भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही जे नाव उठवलं त्याचं हे यश आहे की शिवसेनेला कुठेतरी आता आम्ही चेक ठेवू शकलो 84 जागांवर. ठीक आहे ना, बोलू दे. एक आहे, गेली 25 वर्ष आम्हाला यांना मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये रुजवण्यामध्ये गेलेली आहेत. आणखीन थोडे दिवस लागतील मात करायला. 25 वर्षाची आमचीच मेहनत आहे. आता मला निघू खास करून मराठी माता भगिनी आणि बांधवांचे तर मी लाख नाही, माझ्याकडे शब्द अपुरे आहेत त्यांना धन्यवाद देण्यासाठी. पण इतर भाषिक सुद्धा मतदार काही प्रमाणात शिवसेनेकडे वळलेत. विशेष म्हणजे यावेळेला शिवसेनेच्या कारकिर्दीत प्रथमच आमच्या बाजूचा बेहरामपाडा वॉर्ड सुद्धा आम्ही जिंकलेला आहे. म्हणजे मुसलमान मतदार सुद्धा हे शिवसेनेकडे काही प्रमाणात वळलेले आहेत. तरी देखील मराठी माता भगिनी आणि बांधवांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. त्यांच्या आशीर्वादावरतीच आम्ही ही पुढची दरबदल करत आहोत आणि करणार आहोत. नाही झालंय ना मुंबईच्या वोटिंग पॅटर्नवरती तुम्ही टोटल 227 पाहिलं तर बाकीच्यांना फटका बसलेलाच आहे. ज्यांनी त्यांच्या विरोधात म्हणजे भाजपच्या विरोधात मतदान केलंय त्यांना नोटाबंदीचा फटका बसलाय असंच त्याचा अर्थ होतो. मतदार याद्यात लाखो लोकांची नावं नव्हती. हा एक मोठा घोळ झालेला आहे. मला आता नाशिकवरनं कळले तिथला घोळ आणखीन वेगळा आहे. तो मला वाटतं आपण कृपा करून आपल्या तिथल्या प्रतिनिधींकडनं तो समजून घ्या, जाणून घ्या. पण मतदार याद्यांमधनं मतदारांची नावं गायब होणं हा एक घोळ आहे, मोठा घोळ आहे. आणि याच्याबद्दल जो कोण त्याला जबाबदार असेल, मग अगदी निवडणूक आयोग असेल तरी सुद्धा त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. कारण तुम्ही कोणाचाही मतदानाचा अधिकार हा हिरावून घेऊ शकत नाही. अनेक ठिकाणी असंही लक्षात आलेलं आहे की गेल्या 2-4 निवडणुकांमध्ये जिथे मतदान केलं गेलं तिथे त्यांचं नाव न येता बालपणीच्या त्यांच्या म्हणजे घराच्या पत्त्यावरती त्यांचं नाव नोंदलं गेलेलं आहे. आणि मग याच्या मागे कोणते षडयंत्र आहे का वगैरे या सगळ्याचा तपास हा निपक्षपातीपणाने व्हायला पाहिजे. जोरावरती हा भाजपला मिळालेलं यश सत्तेच्या जोरावरती असं तुम्ही म्हणाले. तुम्हाला नक्की काय यश कुठे मानता तुम्ही? यश कसं मानता येईल? त्यांनी जेवढी ताकद पणाला लावली होती त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्यांचं हे मोजा ना. जी काय ताकद पणाला लावली होती त्यांनी, सत्ता संपत्ती साधन वगैरे सगळं, त्या प्रमाणात तुम्ही त्यांचं हे मोजणी करा. विधानसभा चुनाव आपको ने अलग अलग लड़ा था, फिर बाद में एक हो गए थे सत्ता के लिए. अभी भी वही स्थिति है, तो क्या इस बार भी सत्ता के लिए अब तो क्यों जल्दी है? थोड़ी देर पहले अभी थोड़ा मुंह तो मीठा करिए. हमारी पार्टी नंबर 1 की पार्टी है मुंबई में. और जो मैंने बात कही, कुछ हमारे प्रत्याशी तो कितने 7 वोटों से 15 वोटों से ऐसे वोटों से हारे हैं. क्या उस पर विचार कर रहे हैं या करेंगे? नहीं अभी धन्यवाद.